नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। लोकशाहीच्या 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया काल पार पडली असून येत्या 4 तारखेला दिल्लीतील संसदेत कोण पोहोचणार यावर शिक्कामोर्तब होईल। मात्र काल झालेल्या मतदानाच्या पेट्या संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी सील करत त्या शासकीय जागेमध्ये पोलीस निगराणीत ठेवल्या आहेत। ठाणे जिल्ह्यात 3 लोकसभा येत असून यात ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभेचा समावेश आहे। मतदारांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाकडून एकूण 6605 मतदान केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली होती। यामध्ये ठाण्यात 45%, भिवंडी येथे 48% तर कल्याण लोकसभेत 47% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदानाचा हक्क बजावल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी मतदान पेट्या सील करत पोलीस निगराणीत प्रत्येक लोकसभेच्या सेंटर पॉइंटवर सुरक्षितपणे ठेवल्या आहेत। ठाणे लोकसभेच्या मतदान पेट्या ठाण्यातील आनंदनगर येथील होरायझन शाळेत ठेवण्यात आल्या आहेत। भिवंडी येथील पेट्या पदघा रोडवरील वूड गोदाम स्कूलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत, तर कल्याण लोकसभेच्या पेट्या डोंबिवली क्रीडा संकुल निवडणूक अधिकारी कार्यालय येथे ठेवण्यात आले आहेत। या पेट्या 4 जून पर्यंत पोलीस सुरक्षित ठेवण्यात येणार आहे। 12वीचा निकाल जाहीर झाला असून मुलींनी यामध्ये बाजी मारली आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये 92.08% एवढा निकाल लागला आहे। ठाण्यामध्ये देखील मुलींनी बाजी मारली असल्याने मुली अतिशय आनंदात होत्या। लोकसभा निवडणुकीत निवडणूक यंत्रणेच्या भोंगळ कारभारावर सर्व स्तरातून टीका होत आहे। मतदान केंद्रात पंखे नाही, पाण्याची सुविधा नाही, किंबहुना अनेक मतदारांची नावे देखील वगळण्यात आल्याने एक प्रकारे हा लोकशाहीच्या उत्सवाचा, मतदारांचा अपमान आहे। तेव्हा निवडणूक यंत्रणेच्या बेजबाबदारपणाची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या नालेसफाईची कामे सुरू आहेत। या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ कचरा काढला जात असून तो रस्त्यावर जास्त काळ न ठेवता तत्काळ उचलण्यात यावा। परिसरात दुर्गंधी पसरू नये अशा सूचना ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या आहेत। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शुक्रवारी नौपाडा, कोपरी, वागळे इस्टेट या भागातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली। त्यावेळी त्यांनी गाळ उचलण्याबाबत सूचना दिल्या। ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील नाल्याच्या कामाचीही पाहणी रोडे यांनी केली। नालेसफाईच्या कामांचा वेग वाढवून कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळेत ही कामे पूर्ण करण्यात यावे, त्यासाठी दैनंदिन स्वरूपात या कामांचा आढावा घेण्याच्या सूचनाही रोडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिला। या पाहणीच्या वेळी उपायुक्त तुषार पवार, आरोग्य अधिकारी राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी उपस्थित होते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
लग्नाची धामधूम कमी झाल्याने बाजारात फुलांची मागणी देखील कमी झाली आहे, त्यामुळे फुलांच्या किमतीत घसरण झाल्याचे दिसत आहे. लग्नसराई सुरू होती त्यावेळेस फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती. फुलांना 80 रुपये ते 100 रुपये पर्यंतचा भाव मिळत होता, त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी खुश होता. परंतु आता लग्नसराई बंद झाल्याने फुलांची मागणी कमी आहे, त्यामुळे फुलांना 40 रुपये ते 50 रुपये भाव मिळत आहे. लखलखत्या उन्हामध्ये शेतातून लवकर फुल तोडून विक्रीसाठी ठेवले जात आहे, परंतु भाव कमी मिळत असल्याने फुल उत्पादक शेतकरी देखील अडचणी सापडला आहे. सध्या आता मनवाडा असल्यामुळे 40-50 मागताय. गिरायची बी एवढी नाही आता बाजारामध्ये, लग्न सराई बंद झाली त्यामुळे. अच्छा. आणि ज्यावेळेस लग्न सीझन होतं त्यावेळेस काय भाव चालू होता? तेव्हा 80, 100 त्या काही माल नाही राहते. बाकी दुकानांवर ते 20-25 विकायचे आम्ही. अच्छा. आता सर्व दुकानावर माल आहे. त्यामुळे गिरायची एवढी नाही ना बाजारात आता. आणि ऊन असल्यामुळे लवकर तोडावा लागत असेल. सकाळी यावं लागतं. अच्छा. त्यामुळे आता मग सध्या एकदम मंदीची लाट आहे. म्हणजे आता आपण जो मेहनत करतो तेवढा खर्च निघतोय का? हा, बस तेवढा भरताय. बस ते 3 महिन्याचे असे जातील आमच्या ते पावसाळ्याचे. जर आता लग्न सीझन चालू राहिलं असतं तसं काहीतरी कमाई झाली असती. परंतु आता लग्न सीझन 1 महिना बंद आहे. 1 महिना म्हणजे आता समजून घ्या बंदच धरून घ्या. पावसाळ्यात एवढं लग्न निघत नाही. आता डायरेक्ट म्हणजे गणपती नवरात्रापासून सुरू होईल धंदा. सुरू राहील. आता ऑगस्टपासून धंदा सुरू होईल आमचा. कुठल्या प्रकारचे फुलं आहेत आपल्याकडे? आमच्याकडे शेवंती आहे, गॅलरी आहे, झेंडू लावता वगैरे. सीजननुसार चांगलं मागणी असते. सीजननुसार लावतो. आणि मार्केटमध्ये बी मागणी चांगली असते. आता 2 महिन्यानंतर झेंडूची मागणी सुरू होईल गेला. बरोबर. काय 4 महिना लागला की झेंडूची मागणी सुरू होईल. नमस्कार, मी मुकुंदराज देव. मी ठाण्याचा आहे ह्याचा मला खूप अभिमान आहे. गर्व नाही आहे पण अभिमान नक्कीच आहे. कारण माझा जन्म ठाण्याचा, माझं शिक्षण ठाण्यातलं, माझं संपूर्ण वास्तव्य आत्तापर्यंत सगळं ठाण्यामध्ये, माझं शिक्षण ठाण्यामध्ये झालं. ह्या ठाण्यात सगळं खूप भरभरून आहे. ठाण्यात भरभरून तलाव आहेत, भरभरून कलाकार आहेत आणि भरभरून रसिक पण आहेत. आणि त्यांचं उदंड प्रेम मला मिळालेलं आहे आणि माझंही त्यांच्यावर उदंड प्रेम आहे. आज ठाणे शहर हे एक जागतिक शहर म्हणून पुढे येतं आहे. ठाण्यामध्ये नुसतेच कलाकार नाहीत तर शास्त्रज्ञ, लेखक, नाट्य कलाकार, अभिनेते या सगळ्यांची मांदियाळी आहे. आणि हे सगळेजण आज आपापल्या क्षेत्रामध्ये एक मोठा मानाचा झेंडा मिरवून आपल्या ठाणे शहराचं नाव खूप अत्युच्च पातळीवर नेत आहेत. ठाण्यातल्या सर्व बुजुर्गांना माझा मनापासून नमस्कार आणि माझ्या सर्व मित्रांना, आणखी माझ्यापेक्षा लहान येणाऱ्या सगळ्या कलाकारांना माझ्या खूप शुभेच्छा. नमस्कार. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.